आपल्या स्टाफला पगार देताना कुठली स्ट्रॅटेजी वापरली पाहिजे? स्टाफला पगार देताना स्ट्रॅटेजी म्हणतात, सपोज आय विल शेअर माय एक्सपिरियन्स. तर मी पहिले तो स्टाफला टीम मेंबर हायर करत असताना, कुठलाही टीम मेंबर हायर करत असताना सगळ्यात महत्वाचं म्हणजे पे आउट. तो नंतरचा विषय झाला, आपण ते बोलूच. पण हायरिंग करत असताना काही गोष्टी आम्ही कॅरेक्टरिस्टिक बघतो लोकांचे. पे आउट करत असताना सिंपल, आपल्याकडे सिंपल फॉर्म्युला आहे ROAS मध्ये, रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट. सपोज जर मी एका एम्प्लॉयला 20,000 रुपये सॅलरी देतो किंवा रिवॉर्ड तिथे देतो आपण, तर त्याच्यापासून आपल्या बिझनेसमध्ये फायदा किती होतो? सपोज 20च्या अगेन जर 40 मला कमवून देतोय, तो माझ्यासाठी ऍसेट. बरोबर. वॉट एव्हर वी आर पेइंग, and if they are giving more than that rewards, I mean to more contribution. तो कॉन्ट्रीब्युशन म्हणजे डेफिनेटली मोरच अजूनच पाहिजे, पण मिनिमम तुम्हाला क्रायटेरिया. तर तो एक क्रायटेरिया. आणि त्याचबरोबर पहिली गोष्ट की आता जर स्मॉल बिझनेस तुमच्याकडे असेल तर आम्ही फॉर्म्युला असा यूज करतो, फिक्स सॅलरी प्लस इन्सेंटिव्ह, परफॉर्मन्स बोनस त्याला आपण बोलतो. लोक पळतात किंवा मग ते पण चांगलं कॉन्ट्रीब्युट करतात, आपलाही रेव्हेन्यू वाढतो, त्यांची इन्कम सॅलरी वाढते. मग माझ्याकडे जेवढे काही म्हणजे टेक्निकल मध्ये पण असतील, क्लायंट सर्व्हिस मध्ये असतील, सेल्स मध्ये असतील, सगळ्यांना मी रिवॉर्ड ठेवलेले. फिक्स तुमचं एवढं राहील आणि त्यानंतर सर्वायवल टार्गेट राहील. सर्वायवल टार्गेट सेल्स टीम मध्ये कोणी असेल तर सर्वायवल टार्गेट तुला एवढं करावं लागेल. कारण मग काय होतं फक्त की तुम्ही 2-3 महिने 4 महिने तुम्ही म्हणजे एखाद्याला सस्टेन करू शकता, पण त्यानंतर नाही. तर फिक्स सॅलरी प्लस इन्सेंटिव्ह तुम्ही ठेवायला पाहिजे, ओके, पे आउट करताना. त्याचबरोबर मी एक गोष्ट विचार करतो की मी टीम मेंबरला ऍज अ पार्टनर म्हणून विचार करतो. म्हणजे चांगली उच्च दर्जाची वागणूक, त्याच्यानंतर योग्य पद्धतीने त्यांच्याशी कम्युनिकेशन करणे. बऱ्याच ठिकाणी आपण बघितलं लोकांचे हायर फायर गालीगलोज पण लोक करतात. मी स्वतः अनुभव घेतलेला लोकांचा, चांगल्या लोकांचा. तर सगळेच लोक पैशासाठी काम नाही करत. बरेच लोक रिस्पेक्ट पाहिजे असतो त्यांना. हा सगळ्यात महत्वाचा विषय. रिस्पेक्ट पाहिजे असतो त्यांना, आदर पाहिजे असतो त्यांना, त्याची जागा पाहिजे असते. सगळे लोक फक्त पैशासाठी काम करत नाही. काही लोक हे दोन्ही तुम्ही बॅलन्सिंग ठेवा. इन्सेंटिव्ह, फिक्स सॅलरी प्लस इन्सेंटिव्ह प्लस बोनसेस आणि रिवॉर्ड शेअर करा. तुम्ही जिंकला तर ते रिवॉर्ड शेअर करत राहा लोकांबरोबर. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला वाटतं टीम मॅनेजमेंटमध्ये तुम्हाला कॉन्फ्लिक्ट्स, टीमची कॉन्फ्लिक्ट्स आहेत हे खूप पोलाइटली आणि खूप पॉझिटिव्ह पद्धतीने हँडल करता आले पाहिजे.